नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्याकरणाच्या नवीन भागाचा अभ्यास करणार आहोत आणि त्याचं नाव आहे सामान्य रूप. सामान्य रूप या घटकावर इयत्ता 5वी पासून तर 10वी पर्यंत प्रश्न विचारले जातात. त्याशिवाय स्कॉलरशिप, नवोदय किंवा शालेय लेवलच्या जेवढ्या स्पर्धा परीक्षा असतात त्याच्यामध्ये तर प्रश्न विचारले जातात. पण MPSC, UPSC, तलाठी, पोलीस भरती किंवा इतर ज्या स्पर्धा परीक्षा असतात तर त्याच्यामध्ये सुद्धा या घटकावर आधारित प्रश्न विचारले जातात. तसा हा घटक अतिशय सोपा आहे. आपण सुरुवातीला सामान्य रूप म्हणजे काय ते समजून घेणार आहोत. त्याच्यानंतर सामान्य रूप केव्हा होतं, कसं होतं याची उदाहरणे अभ्यासणार आहोत आणि सगळ्यात शेवटी त्याच्यावर आधारित आत्तापर्यंत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेले जे काही प्रश्न आहे ते प्रश्न समजून घेणार आहोत आणि सगळ्यात शेवटी त्या सर्व प्रश्नांची उत्तरंही दिलेली आहेत. म्हणजे ज्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या लक्षात आलं नाही तर ते तुम्ही सगळ्यात शेवटी बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपल्या मूळ घटकाला सुरुवात करूया. सामान्य रूप म्हणजे काय ते समजून घेऊया. नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय जोडताना त्याच्या मूळ रूपात जो बदल करावा लागतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात. सामान्य रूप हे मराठीचे खास वैशिष्ट्य आहे. हा प्रकार संस्कृतमध्ये नाही. ज्याप्रमाणे विभक्ती प्रत्ययांमुळे नामाचे सर्वनामाचे सामान्य रूप होते त्याप्रमाणे शब्दयोगी अव्यय यामुळे सुद्धा होते. सामान्य रूपात काही शब्दांच्या शेवटी अक्षरात बदल होतो तर काही शब्दांच्या उपांत्य अक्षरात बदल होतो. उपांत्य म्हणजे शेवटच्या शब्दांच्या शेजारचं अक्षर. आता सामान्य रूप म्हणजे काय हे आपण उदाहरणांच्या आधारे समजून घेऊया. झाडावर 2 पक्षी आहेत. आता या वाक्यामध्ये झाडावर हा जो शब्द आलेला आहे तर झाड या नामाला वर हे शब्दयोगी अव्यय लागलेले आहे आणि या नामाला हे शब्दयोगी अव्यय लागल्यामुळे झाड या शब्दाच्या मूळ रूपामध्ये बदल झाला आणि त्या शब्दामध्ये जो बदल झाला तो म्हणजे झाडा. आता झाडा हे जे आहे तर झाड या शब्दाचे सामान्य रूप आहे. म्हणजेच काय, झाड हा मूळ शब्द आहे, वर हे शब्दयोगी अव्यय आहे आणि झाड या नामाचे झाडा हे सामान्य रूप आहे. मग झाडा या शब्दाला आपण काय म्हणणार तर सामान्य रूप म्हणणार. आता आपण सामान्य रूपांविषयी काही नियम बघणार आहोत. अकारांत पुल्लिंग नामाची सामान्य रूपे आकारांत होतात. म्हणजे ज्या शब्दाचा शेवट अ या स्वरासारखा होतो त्या शब्दाचे सामान्य रूप आकारांत, म्हणजे आ हा जो स्वर आहे तर तो त्याच्या शेवटी येतो म्हणून आकारांत म्हणजे त्याचा शेवट आ या स्वरासारखा होतो. चला आपण उदाहरणं बघूयात. बैल. आता बैल म्हटलं की या शब्दाचा जो उच्चार आहे ते शेवटी अ सारखं होतो म्हणून आता बैल. बैल या शब्दाचं नाम सामान्य रूप काय होणार, बैलास. याला स प्रत्यय लावलेला आहे पण त्याचं जे सामान्य रूप आहे तर ते काय आहे, बैला. दुसरं बघूयात, डोंगर. आता याचा सुद्धा शेवट अ सारखा आहे, डोंगर. आता याला जेव्हा त प्रत्यय लागतो तेव्हा बघा डोंगरात. आता सामान्य रूप काय आहे मग, डोंगरा. म्हणजे अचं जे आहे तर तो अकारांत होतो. तिसरं सूर्य. सूर्याचा. आता सामान्य रूप काय आहे मग, सूर्या. खांब. खांबास. खांब या शब्दाचे सामान्य रूप काय आहे, खांबा. निर्णय. निर्णयाला. निर्णय या शब्दाचं सामान्य रूप काय आहे, निर्णया. ग्रंथ. ग्रंथाचा. ग्रंथ या शब्दाचे सामान्य रूप काय आहे मग, ग्रंथा.
नियम क्रमांक 2. ई कारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप या कारांत होते. म्हणजे ज्या शब्दाचा शेवट ई सारखा होतो त्या शब्दाचं सामान्य रूप या कारांत म्हणजे या उच्चाराने त्याचा शेवट होतो. उदाहरणार्थ कोळी, कोळ्याला. सामान्य रूप कोळ्या. नियम क्रमांक 3. आ किंवा ए कारांत म्हणजे याने शेवट होणारा शब्द पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप या कारांत होते. उदाहरणार्थ मळा, मळ्यात. सामान्य रूप मळ्या. घोडा, घोड्याचा. सामान्य रूप घोड्या. वाडा, वाड्यात. सामान्य रूप वाड्या. आता तुमच्या लक्षात आलं असेल की या सर्व शब्दांचे सामान्य रूप या शेवटाने होते. उदाहरणार्थ फडके, फडक्यांना म्हणजेच सामान्य रूप फडक्या. दोरा, दोऱ्याचा. सामान्य रूप दोऱ्या. नियम क्रमांक 4. ई कारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप या कारांत होते. म्हणजे शेतकरी, शेतकऱ्याला. सामान्य रूप काय झालं? शेतकऱ्या. माळी, माळ्याचा. सामान्य रूप माळ्या. धोबी, धोब्याचा. सामान्य रूप धोब्या. तेली, तेल्याने. सामान्य रूप तेल्या. नेक्स्ट नियम. खालील नामांचे सामान्य रूप आहे तसेच दीर्घांत लिहावे. म्हणजे बघा जसा शब्द आहे तसाच तो येतो. कवी, कवीला. सामान्य रूप कवीच. नीती, नीतीचा. सामान्य रूप नीतीच. साधू, साधूचा. सामान्य रूप साधूच. मुनी, मुनीने. सामान्य रूप मुनी. नियम 6. उ कारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप वा कारांत होते. म्हणजे ज्या शब्दाचा शेवट उ सारखा असतो त्याचे सामान्य रूप वा कारांत म्हणजे सामान्य रूपाच्या शेवटी वा असा उच्चार होतो. भाऊ, भावाने. भावा. सामान्य रूप. लाडू, लाडवाचा. लाडवा. सामान्य रूप. विंचू, विंचवाचा. विंचवा. सामान्य रूप. नातू, नातवाचा. नातवा. सामान्य रूप. गहू, गव्हाचा. गव्हा. सामान्य रूप. त्यानंतरचा नियम आपण बघणार आहोत. आता पुढील नियम अभ्यासणार आहोत. नियम क्रमांक 7. अकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एक वचनात एकारांत व अनेक वचनात आकारांत होते. म्हणजे असारखा उच्चार असलेला स्त्रीलिंगी शब्द असेल तर एक वचन असेल तर त्याचा शेवट ए सारखा होतो आणि अनेक वचन असेल तर आ सारखा होतो. बघूया आपण उदाहरण. वीट, विटेचा. विटांचा. पहिल्या याच्यामध्ये सामान्य रूप विटे. दुसऱ्या याच्यामध्ये विटा. लाट, लाटेचा. लाटे. सामान्य रूप. लाटांचा. लाटाम. हे सामान्य रूप. जीभ, जिभेला. जिभे. सामान्य रूप. जिभांचा. जिभाम. हे सामान्य रूप. वाट, वाटेला. वाटे. सामान्य रूप. वाटांना. वाटाम. हे सामान्य रूप. त्याच्यानंतर पुढचा नियम.